आज या शेवटच्या रात्रीची आपण बघतोय सुरुवात केली. मंचावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत आमचे आधारस्तंभ MD माळी, आमचे आप्पा, त्यांचं सगळ्यांचं स्वागत. त्यानंतर आपण बघतोय विद्यमान सरपंच प्रफुल्ल माळी आणि सर्वांचं स्वागत या स्पर्धेमध्ये. आपण बघतोय पहिला सामना आजच्या रात्री आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वांचं मनापासून स्वागत. पोसरी आणि पानशील असे दोन संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण बघतोय त्यांचे सगळे सहकारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे कॅमेरामन पण आज वेळेआधी हजर झाले, त्यांचे आम्ही मनापासून स्वागत करतोय. अगदी सकाळी 9 वाजेपर्यंत रिसच्या मैदानावर तेही काम करत होते आणि त्यांचंही स्वागत. 10 वाजे म्हणजे त्यांना घरी जायला पण 11 वाजले सकाळी आणि त्यानंतर पुन्हा एकदा तेवढी भागदौड करून ते या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचंही स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. आजच्या या स्पर्धेच्या निमित्तानं सर्व प्रेक्षकांचं, सर्व मान्यवरांचं आपण मनापासून स्वागत करूया. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक घरबसल्या या स्पर्धेसाठी जोडले गेलेत त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. सर्वांना विनंती देखील करूया की ज्यांनी घरबसल्या या 24 लाईव्ह इव्हेंटद्वारे सामन्याचा आनंद घेत आहेत, सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करा, फॉलो करा, जेणेकरून 24 लाईव्ह इव्हेंटच्या मॅचेस जिथे जिथे असतील तिथे तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळतील आणि त्यांचं या ठिकाणी स्वागत. तर या ठिकाणी आपण बघतोय आमचे पंच हरेश माळी सर, साथी पंच रोशन बारशी सर, दोन्ही पंचांचा या ठिकाणी सामना सुरू होण्याचा इशारा आम्हाला मिळतोय. सलामीची जोडी नाणेफेकीचा जिंकला तो पानशील संघानं आमंत्रित केलाय. ते फलंदाजीसाठी आपण बघतोय पोसरी संघाला. पहिला चेंडू आडव्या बॅटनं मारायचा होता, इथे मात्र पहिला चेंडू जातोय गोळीच्या वेगानं. चौकार. असं वाटलं होतं चेंडू चौकारपर्यंत पोहोचला की नाही, त्या अगोदरच जल्लोष करायला या ठिकाणी. तसं पाहायला गेलं तर पहिल्या रात्री पण आपण पाहिलं होतं पोसरी संघ अगदी जबरदस्त युनिटी त्यांची पाहायला मिळते. एकता हेच बळ आपण नेहमी म्हणतो आणि त्यांची युनिटी आपल्याला नेहमी पाहायला मिळते. प्रत्येक एखाद्या खेळाडूनं जरी चुकी केली तरी मात्र त्याला चीअरअप करत असतात, प्रोत्साहित करत असतात की प्रत्येक फलंदाजाला या ठिकाणी आपण बघतोय. मग ती एकेरी धाव जरी घेतली तरी मात्र त्याला टाळ्या वाजवून प्रतिसाद देत असतात. तो पोसरी संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. परंतु त्या उलट पानशील संघ आपण पाहिला असेल कालच्या रात्री काय खेळ केला त्यांनी. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटच्या रिजनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. 30 यार्ड सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक उभा होता आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं त्याच्या माध्यमातून एक चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघतोय. पॉवर प्लेचा पहिला षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आपण बघतोय. पानशील आणि पोसरी, आई गावदेवी पानशील आणि त्यानंतर आपण बघतोय त्यांचे विपक्ष विजय 11 यंगस्टार पोसरी. हे दोन संघ आपण बघतोय आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र स्कूप करण्याचा प्रयत्न केलाय, चेंडूला फेकून दिलाय. थर्ड मॅनच्या रिजन मध्ये अजून एक चौकार पाहायला मिळतोय तो या षटकामध्ये. जबरदस्त सुरुवात पाहायला मिळते पानशील संघानं. काल आपण पाहिलं होतं अगदी ताकदवान संघ होता तळेगाव संघ आणि त्या संघाला देखील गारद केलं होतं. आपल्या फलंदाजी असेल गोलंदाजी असेल दोन्ही मध्ये एक चांगली कामगिरी केली होती. काल त्यांचे मेंटर आपण बघितले होते अनिल कुरंगळे, आज आम्हाला पाहायला मिळत नाही परंतु त्यांचे स्वागत. काल त्यांनी पाहिलं होतं की कोणत्या फलंदाजाला, कोणत्या खेळाडूला, कोणत्या गोलंदाजीला कशा पद्धतीने त्याचा वापर करायचा याचा पुरेपूर ते अभ्यास करून या ठिकाणी सांगत होते. परंतु आज थोडीशी या ठिकाणी आपण बघतोय पहिल्या 3 चेंडूवर एकूण धावा पाहायला मिळत आहेत, त्यात 9. आदित्य आणि गुड्डू. आदित्य आणि गुड्डू ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. 2 फलंदाज आपण बघतोय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. हळूहळू मैत्री ग्रुपचे सगळे सदस्य, जसा आवाज पोहोचत असेल तसे सगळे सदस्य आता मात्र जमा व्हायला सुरुवात झाली आपण बघतोय. परंतु वेळेआधी या ठिकाणी आपण 24 लाईव्ह इव्हेंटच्या सगळ्या कॅमेरामनचं, सहकार्य टीमचं स्वागत करूया, कारण त्यांनी अगोदरच या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवली आणि आमची प्रतीक्षा केली. त्यांचे स्वागत. पंच हरेश माळी सर असतील, रोशन बारशी सर असतील, त्यांचे मनापासून स्वागत. तेही या ठिकाणी आपण बघतो आज वेळेआधी हजर झाले, त्यांचे स्वागत. इथे मात्र आपण बघतोय चेंडू थोडंसं या ठिकाणी बॅटची कडा घेऊन गेला होता. शॉर्ट पॉईंट लेगमध्ये
चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते सिंगलच्या मदतीने आपण बघतोय धावफलक जाऊन पोहोचलं ते तब्बल 10 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. आदित्य आणि गुड्डू सलामीची जोडी, सलामीचा गोलंदाज आपण बघतोय. कल्पेशच्या हातामध्ये पहिलं षटक दिलं होतं. कालच्या दिवशी आपण बघितलं होतं, कालच्या रात्री आपण पाहिलं होतं. त्यानं चांगला खेळ या मैदानावर दाखवला होता आणि तोच खेळ पुन्हा एकदा दाखवला. भलेही 2 चौकार त्याला मारले असतील, 2 चौकार त्याला लगवले असतील, परंतु त्या 2 चौकारांच्या विपक्ष आपण पाहतोय एक चांगला खेळ त्याच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतोय. आमच्या सावळे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य कविता कांता माळी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मी मनापासून स्वागत करतोय. विनोदजी पाटील आपण बघतोय आज त्यांचंही या ठिकाणी शेवटपर्यंत आपल्याला पाहायला मिळतील, त्यांचंही आम्ही स्वागत करतोय. मंचावर उपस्थित आमचे MD माळी आमचे अप्पा, त्यांचं या ठिकाणी स्वागत आपल्याला पाहायला मिळतंय. आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अजून एक या ठिकाणी मोठा स्ट्रोक्स लगावायचा होता, परंतु पुन्हा एकदा ही धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. सिंगलच्या मदतीने आपण बघतोय लेग बायच्या स्वरूपाने ही धाव कंप्लीट केली गेली आहे. एकूण धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या तब्बल 11 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जिंकण्यासाठी कितपत धाबांचं आव्हान जमा करतील ते पानशील संघाविरुद्ध ते येणारा काळ सांगेल, परंतु सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळत आहे आज या चमचमत्या ट्रॉफीज या मैदानाची शोभा वाढवण्यासाठी नक्कीच पाहायला मिळत आहेत. कारण आपण बघतोय जो प्रेक्षक येतोय तो प्रेक्षक आज आपण बघतोय गेल्या 3 दिवस 3 रात्री या ट्रॉफीज लावल्या नव्हत्या. आज शेवटच्या रात्री सर्व प्रेक्षकांची मनं या ट्रॉफीजने जिंकली आहेत. कारण आपण बघतोय अगदी सरप्राईज ठेवलं होतं ट्रॉफी कशा पद्धतीने असतील, ट्रॉफी कशा असतील, आणि शेवटच्या रात्री त्यांचं आपण बघतोय आज आपल्याला त्यांचं देखणं रूप पाहायला मिळतंय त्या ट्रॉफीचं. त्यांचं या ठिकाणी आपण बघतोय आयोजकांचं पुन्हा एकदा सगळ्या सदस्यांचं स्वागत करूया. तर बघतोय आपण या ठिकाणी पहिलं षटक संपन्न झालंय. एकूण धाबा जमा झाल्या त्या तब्बल 11. दुसरं षटक गोलंदाज जय वानकळेच्या हातामध्ये. जय वानकळेने काल काय जबरदस्त या ठिकाणी कामगिरी दाखवली होती. प्रत्येक प्रेक्षकांना त्यानं मंत्रमुग्ध केलं होतं. फलंदाजी असेल गोलंदाजी असेल दोन्हीमध्ये चांगली कामगिरी केली होती. इथे मात्र आशाळभूत नजरेनं पाहिलं जाते गुड्डू आणि त्यानंतर आदित्य ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पोसरी विपक्ष पाणशील हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुपर 4च्या लढतीमध्ये पोहोचण्यासाठी त्यांचा संघर्ष आपल्याला बघायला मिळतोय. आमचे माजी सावळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बळीरामजी कांबळे त्यांचे या ठिकाणी आगमन पाहायला मिळत आहे. त्यांचंही स्वागत. इथे मात्र आडव्या बॅटनं मारायचा प्रयत्न केला होता. चेंडू बॅटवर जबरदस्त पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने भजनामध्ये स्वीट साऊंड ऐकायला मिळतो तशाच पद्धतीने हा चेंडू आणि बॅटचा स्वीट साऊंड ऐकताना चेंडू गेलाय सरळ सीमा पार. षटकार. षटकारानं आता मात्र धावसंख्येला या ठिकाणी आकार मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 17 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतंय. जबरदस्त सुरुवात पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या होत्या तब्बल 11. या षटकाचा विचार करायला गेलो तर पहिला चेंडू फेकला होता निर्धाव, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र पुन्हा एकदा प्रतिकार केलाय, हल्ला केलाय. कारण त्यांना माहिती आहे समोर असलेला संघ पाणशील संघ काल आपण पाहिलं होतं अगदी 50 ते 55 धावा देखील त्यांनी सहजतेने चेस केल्या होत्या आणि अशा वेळेस त्यांना मात्र किमान 50 ते 55 धावा जमा करायच्या या इराद्याने आता मात्र पावलं उचलायला सुरुवात केली आहे ती विजय 11 यंगस्टर पोर्सरी संघानं. आणि आता मात्र पाहायला मिळतंय सद्यस्थितीला आपण बघतोय 17 धाब्यांवरती पोहोचलाय. आणि आपल्याला पाहायला मिळतंय पुन्हा एकदा अगदी जबरदस्त या ठिकाणी कामगिरी पाहायला मिळते. एका धाब्यानं आपलं आपण बघतोय दोनही फलंदाजांनी स्ट्राईक चेंज करताना धावफलकावर धावा पाहायला मिळतात. त्यात तब्बल 18 धाबा आपण बघतोय. पाणशील संघ काल शेवटपर्यंत आपण पाहिलं होतं पाणशील संघाचे मेंटॉर होते ते अनिलजी कुरंगळे आणि टेन्शनमध्ये होते. तळेगाव संघासमोर कशा पद्धतीने खेळ करायचा त्याचंही त्यांना टेन्शन होतं. परंतु आज आपण बघतोय त्यांचा संघ सुपर 4च्या लढतीमध्ये पोहोचण्यासाठी संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतं या पोसरी संघाविरुद्ध. इथे मात्र चेंडूला उंचावरून उडवलाय
गोलंदाज स्वतः चेंडू खाली पोहोचतोय, कोणतीच चूक केली जाणार नाहीये. इथे मात्र मिळते विकेट. आपण बघतोय अनिलजी कुरंगळे, त्यानंतर आमचे समीरदत्त तांडेल त्यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं मी मनापासून स्वागत करतोय. त्यांना विनंती असेल या आपण मंचावर. आपण पाहिलं होतं की मोपेड्याच्या मैदानावर काही दिवसापूर्वीच या ठिकाणी एक मोठी शृंखला, एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली सोनाई प्रतिष्ठानच्या वतीनं. आणि एक जबरदस्त शृंखला, जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळाली. अगदी संपूर्ण या ठिकाणी क्रिकेट जगतामध्ये आपण बघतोय त्या स्पर्धेची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. कारण आपण पाहिलं होतं अगदी दररोज 6 कमेंटेटर असतील, त्यानंतर म्हणजे प्रत्येकाला पारितोषिकं पण तितकीच होती, त्यानंतर प्रेक्षकांना पारितोषिकं पण तितकीच होती. स्पर्धेसाठी देखील भरघोस या ठिकाणी आपण बघितलं होतं 4 संघांना 4 बाईक्स ठेवल्या होत्या. म्हणजे एकूणच आपण पाहिलं त्या स्पर्धेचं स्वरूपच एवढं मोठं होतं. ते सोनाई प्रतिष्ठानचे मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळतील, आमचे समीरदत्त तांडेल, त्यानंतर अनिल कुरंगळे, त्यांचं मनापासून स्वागत. आज अनिल कुरंगळे पुन्हा एकदा या ठिकाणी प्रोत्साहित करण्यासाठी आलेत, त्यांना स्वागत. परंतु इथे मात्र पाहायला मिळतंय चेंडू जातोय 1 बाउन्स लॉंगॉनच्या रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभा होता. मिळतीये फक्त आणि फक्त सिंगल. एक षटकार, एक चुकीचा चेंडू टाकला होता, खराब चेंडू टाकला होता. त्यानंतर मात्र स्वतःला सावरलंय ते जय वानखळे या गोलंदाजानं. परंतु त्यानंतर एकही खराब चेंडू फेकला नाही आणि कमबॅक केलं गोलंदाजी करत असताना या जय वानखळेनं. एकूण धाबा पाहायला मिळत आहेत त्या पोसरी संघाच्या 19 धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. गोलंदाज जय वानखळे, परंतु सलामीची जोडी जशी फुटली त्यानंतर मात्र पाहायला मिळतंय इथे मात्र आपण बघतोय हा चेंडू जातोय सरळ सीमारेषे पार. जबरदस्त असा हा टोला लगावलाय तो या फलंदाजानं. षटकार. 25 धावा धावफलकावरती. असं वाटलं होतं कुठेतरी कमी धावा पाहायला मिळतील का या षटकामध्ये, कारण एकच षटकार बसला होता. परंतु शेवटचा चेंडू पुन्हा एकदा पुढ्यात फेकला आणि त्याला मात्र फेकून दिले. ते लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध आलेला हा दमदार स्ट्रोक षटकार, धावा उंचावणारा हा षटकार पाहायला मिळतोय. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या तब्बल 11. या षटकाचा विचार करायला गेला तर याही षटकामध्ये आपण बघतोय एकूण धावा पाहायला मिळत आहेत त्या तब्बल 14 धावा खर्च केल्या. जय वानखळेने 14 धावा खर्च केल्या. एकूण आपण बघतोय 3 षटकांचा हा सामना आणि एकूण धावा पाहायला मिळत आहेत त्या 25. काल आपण बघितलं होतं तन्मय 11 जय हनुमान मसोबा विपक्ष यंगस्टर चिखले संघाविरुद्ध अगदी 9 चेंडू आणि 6 धावांची गरज होती आणि त्या 6 धावा जमा करू दिल्या नव्हत्या, बनवू दिल्या नव्हत्या चिखले संघाला आणि तो सामना जिंकला होता नारपोली संघानं. म्हणजे एकूणच गोलंदाजीची ताकद दाखवली होती. जर का आपल्यामध्ये विश्वास असेल, जर का आपल्यामध्ये क्षमता असेल तर आपण सामना कोणत्याही क्षणी कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या बाजूने झुकवू शकतो आणि त्याचं एक उत्तम उदाहरण कालच्या रात्री आपण पाहिलं होतं. परंतु बघूयात सद्यस्थितीला आपण बघतोय 3 षटकांचा हा सामना. किमान 25 ते 30 चं टार्गेट सेट करणं गरजेचं होतं, परंतु त्यापेक्षा जास्त आता मात्र मजल मारण्यासाठी तयार झालेत, सज्ज झालेत ते पोसरी संघाचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. किमान 35 ते 40 पर्यंत धावा पोहोचवल्याच पाहिजेत या इराद्यानं सुरू केलेली ही फलंदाजी. आता मात्र शेवटच्या षटकात नयेश तांडेल काल पण आपण बघितलं होतं चांगली गोलंदाजी केली होती नयेश तांडेलने आणि इथे मात्र पाहायला मिळत आहे कव्हरिंग नसल्या कारणानं मिळते ती सिंगल कंप्लीट करू दिली ती विकेट किपरनं, कारण त्याला माहित होतं दुसरी धाव जाण्यापेक्षा सिंगल गेलेली बरी आणि तोच इरादा या ठिकाणी त्याने ठेवला. नयेश तांडेल काल आपण बघितलं होतं रोखून धरलं होतं अगदी तळेगाव संघाविरुद्ध. काय जबरदस्त गोलंदाजी केली होती ती नयेश तांडेलनं. शेवटचं स्लॉगवरचं षटक जसं काही अशा पद्धतीने त्यानं फेकलं होतं. कमी धावा देणारं ते षटक होतं, विकेट मिळून देणारं ते षटक होतं आणि त्या षटकामध्ये चांगली कामगिरी त्यानं केली होती तो नयेश तांडेल. आता मात्र पहिल्या चेंडूवर या ठिकाणी आपण बघतोय 1 धाव मिळतीये. 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जिंकण्यासाठी आपण बघतोय कितपत धावा जमा करेल तो यंगस्टर पोसरी संघ या आई गावदेवी पाणशील संघाविरुद्ध. हा चेंडू आपण बघतोय लेगस्टिकच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न केला होता, वेगावर स्वारून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करायला मिळतोय. आपण बघतोय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहू शकता अगदी जबरदस्त अगदी वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता तो या गोलंदाजानं, परंतु पायावर टाकायचा होता तो लेगस्टिक सोडून गेला. मिळते आवंताच्या धाब्या मदतीनं 1 धाव. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगला प्रयत्न पुन्हा एकदा, यावेळेस मात्र आपण बघतोय चेंडू जातोय सरळ. हॅलो
2 धाबा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. या दुहेरीने आपण बघतोय धावफलक पोहोचतंय ते तब्बल 29 या आकड्यावरती. आता मात्र चांगली या ठिकाणी मजल मारताना पाहायला मिळत आहेत, कारण आपण बघितलं होतं 3-3 षटकांमध्ये समोरच्या संघ 25 ते 30 पर्यंत पोहोचत होता, परंतु कदाचित 30 या आकडा पार करेल आता असं चिन्ह या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ते यंगस्टर पोसरी संघाचे फलंदाज करून दाखवतील असं चिन्ह या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सध्या स्थितीला 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आमचे देवळीचे शाखा प्रमुख राजेशजी पाटील त्यांच्या या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. त्यांना विनंती असेल या आपण मंचावर, परंतु इथे मात्र काय घडतंय मैदानावर आपण बघतोय. जिथे मिळणार होती सिंगल तिथे मात्र आपण पाहिलं दुहेरी अशा पद्धतीने आपण बघतोय. हॅलो 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 तर एकूण धाबा पाहायला मिळत आहेत त्या तब्बल 31 धाबा धावपलकरती पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक. हा चेंडू चांगला चेंडू, पंचांकडे दाद मागितले, निर्णय दिलाय पंचांनी. हाही चेंडू टाकला जातोय खराब. असं वाटलं होतं नयेश तांडेल त्याच्यावर भरोसा होता, ज्या नयेश तांडेलला आपण पाहिलं होतं दुसऱ्या सामन्यामध्ये एक चांगली गोलंदाजी केली होती. कमी दाबा देणारं ते षटक त्यानं फेकलं होतं, परंतु या षटकामध्ये आपण बघतोय अद्यापर्यंत त्यानं दाबा खर्ची केल्या ते एकूणच 7 धाबा त्यानं आतापर्यंत खर्ची केल्यात आपण बघतोय. चांगला प्रयत्न इथे मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू पकडेल फेकेल तोपर्यंत दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न, परंतु होईल का पूर्ण. पंचांनी या ठिकाणी डिसिजन दिले. तिसऱ्या पंचांच्या पारड्यामध्ये तिसरे पंच या ठिकाणी डिसिजन देतील. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण बघूया दूध का दूध पाणी का पाणी केलं जाईल, परंतु या दरम्यान आमचे एकनाथ माळी त्यानंतर ज्ञानेश्वर माळी त्यांच्या या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं मी मनापासून स्वागत करतोय. त्यांना विनंती असेल या आपण मंचावर आपलं मनापासून स्वागत. आणि इथे मात्र फलंदाज बाद असेल, विकेट मिळतीये धावबाच्या स्वरूपानं आपण बघतोय. यावेळेस मात्र चांगला प्रयत्न केला या लॉंगाच्या क्षेत्ररक्षकानं, त्यानं सरळ फेक केली कोणतीही दिरंगाई न करता, आणि त्यातच फसला तो फलंदाज. कारण आपण बघितलं होतं षटकार मिळत नव्हते, चौकार मिळत नव्हते. अशा वेळेस पोसरी संघाच्या या फलंदाजांचं कौतुक करावं तेवढं कमी, कारण सिंगलचं कन्व्हर्टिंग त्याने दुहेरीमध्ये करताना प्रत्येक चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाले, आणि तिथेच या ठिकाणी आपण बघतोय एकूण धावा पाहायला मिळतात. त्या 33 धाबा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. आमचे गुणलेखक सनी कोंडिलकर त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. आपल्याला पाहायला मिळत आहे गेले 2 रात्री ते आमच्या समवेत एक जबरदस्त गुणलेखन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे, आणि आजही आमच्या सोबत ते जोडले जातील. ते सनी कोंडिलकर आपलंही स्वागत. परंतु पाहतोय या सामन्यामध्ये 33 धाबांपर्यंत आतापर्यंत मजल मारली आहे ती पोसरी संघाने. आमचे डीजे मास्टर प्रणित म्हात्रे त्यांचे आगमन झाले, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. आजच्या रात्रीमध्ये ते आम्हाला प्रेक्षकांना पुन्हा एकदा मंत्रमुग्ध करतील, त्यांचंही स्वागत. परंतु इथे पाहायला मिळतंय सिंगल, आणि या सिंगलच्या मदतीने नैनेशचं कौतुक करावं, कारण आपण बघतोय स्लॉगवरच्या षटकामध्ये बऱ्याचदा आपण बघतो मोठे स्ट्रोक्स मारण्यासाठी प्रयत्न केला जातो, परंतु त्या प्रयत्नांना रोखून धरलं आपल्या गोलंदाजीनं. ते नयेश तांडेलनं एक चांगली गोलंदाजी, भलेही या ठिकाणी दुहेरी धाबा गेल्या असतील, परंतु मोठं स्ट्रोक्स या ठिकाणी लगावण्यासाठी प्रयत्न करू दिला नाही तो कोणत्याच फलंदाजांना. आणि आतापर्यंत आपण बघतोय 34 धाब्यांपर्यंत मजल मारली आहे ती पोसरी संघानं. 34 धाबा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक. गोलंदाज नयेश तांडेल तयार. अनिलजी कुरंगळे, काल आपण बघितलं होतं प्रत्येक खेळाडूवर त्यांचा जबरदस्त विश्वास. पाणशील संघामध्ये कोणत्या खेळाडूला कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने वापर करायचा हे ते सांगत होते. इथे मात्र चेंडूला उडवलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचलाय, कोणतीच चूक केली जाणार नाहीये, मिळते विकेट. 34 धाब्यांपर्यंत हा अश्वमेध या ठिकाणी रोखलाय तो पोसरी संघाचा. असं वाटलं होतं किमान 35 ते 40 पर्यंत पोहोचतील की काय, परंतु 34 धाब्यांवर रोखलंय. आणि एकूणच आपण बघतोय 35 धाबांची गरज असेल हा सामना आपल्या बाजूने आता करण्यासाठी. एकूणच टार्गेट सेट केलंय ते 35 धाबांचं.
अरे वहीत लिहून घे ना पटापट काम घे ना पटापट तुम्ही सांगतो आता थांब ना जरा मग येऊ द्या सध्याला. म्हणे आलेत ना दोन्ही पण का आणि डायगर आले का. आणि मी विनंती करेन आज शेवटची रात्र आहे आणि आपण बघतोय पुढचा सामना असेल एका बाजूला असेल जय हनुमान डायगर संघ तर दुसऱ्या बाजूला शिरडोन संघ शंकर माळी त्यानंतर विनोदजी पाटील वसंत गाताडे. आपण प्लीज यायचं इकडे. तर बघतो आपण पहिल्या सत्रामध्ये एकूण डाबा जमा झाल्या. तर बघतो आपण पहिल्या सत्रामध्ये एकूण धाबा पाहायला मिळाल्या तर तब्बल 34 धाबा आमचे समीर तांडेल त्यानंतर अनिल कुरंगळे त्यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती असेल या आपण मंचावर आपलं मनापासून स्वागत. सोनाई प्रतिष्ठानच्या वतीनं एक जबरदस्त यशस्वी शृंगी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली ती अचानक मोपडाच्या मैदानावर आणि एक यशस्वी आयोजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं ते समीर तांडेल त्यानंतर अनिल कुरंगळे दोन्ही मान्यवरांचा मी मनापासून स्वागत करतोय. त्यांना विनंती असेल त्यांचा सामना आपल्याला पाहायला मिळेल कारण अनिल कुरंगळे यांनी सांगितलं होतं तळेगाव पण माझा संघ आहे पाणशील पण माझा संघ आहे कोणताही संघ जिंकला तरी बक्षीस आमच्याकडे येणं पाहिजे आणि त्या इराद्यानं त्यांना टेन्शन आलं होतं पहिल्या सामन्यामध्ये काय घडेल काय नाही कारण पाणशील संघ थोडासा या ठिकाणी अडचणीमध्ये होता परंतु त्यानंतर जसं नयेश तांडेलचं षटक पडलं त्यानंतर त्यांनी मात्र सुस्थितीत या ठिकाणी संघ गेल्याचं त्यांना कळलं. एकूणच आज या सामन्यामध्ये 35 धावांचा पल्ला गाठून सुपर 4 मध्ये त्यांचं स्थान पक्क होईल का त्याकडे मात्र सर्व चित्र परंतु पाहतोय आपण कालच्या रात्री आपण माफ करा पहिल्या रात्री आपण बघितलं होतं पोसरी संघाचा गोलंदाज आदर्श मात्रेने एक जबरदस्त गोलंदाजी केली होती आणि त्याचे वडील पण आले होते म्हणजे आपण पाहिलं असेल पोसरी संघाचे आदित्यचे वडील आले होते आणि त्यांचे या ठिकाणी स्वागत करूया कारण आपण बघितलं होतं पहिल्या रात्री त्यांनीही शाबासकी दिली होती आपल्या मुलाचा खेळ पाहण्यासाठी. म्हणजे एकूणच पाहायला गेलं तर ज्यावेळेस आपण म्हणतो ना की आपल्या पाठीवर कोणी शाबाशीची थाप देणार असेल तर आपलं कार्य तितकं चांगलं होतं आणि तशा पद्धतीने या ठिकाणी आपण बघतोय या सगळ्या खेळाडूंचं या ठिकाणी सगळ्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी हे दोन्ही मान्यवर आले त्यांचं मी मनापासून स्वागत करतोय. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये यंगस्टार पोसरी टीमला आपण खेळताना पाहतोय. आई गावदेवी पानशील संघ ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती स्वतःचं नाव फार मोठं केलेलं आहे चांगला खेळ करत असताना पण यंगस्टार नवीन पोसरी या टीमचा विचार केला तर बरेचसे युवा पेक्षा सगळेच युवा खेळाडू या टीम मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात आणि अगदी युवा खेळाडूंनी भरपूर हा संघ आहे परंतु या संघाला पुरस्कृत करण्याचं काम वेळोवेळी ज्यांच्या माध्यमातून केलं जातं एक आवर्जून उल्लेख करावा लागतो की युवा खेळाडूंच्या मागे आधारस्तंभ बनून कोणाला तरी उभं राहायचं असतं आणि या युवा खेळाडूंच्या मागे नेहमी आधारस्तंभ म्हणून जे उभे राहत असतात ते यशस्वी उद्योजक राज म्हात्रे आणि त्याच्याच बरोबरीने मंदार कारले यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि ते दोन्ही मध्ये पण पाहायला मिळतात. नक्कीच कारण आपण बघतोय प्लॅटफॉर्म देणं गरजेचं असतं आणि अशा वेळेस आपण बघतोय प्लॅटफॉर्म देण्याचं काम तर केलंय परंतु मेहनत आता मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. या सगळ्या खेळाडूंची शुभेच्छा देऊया. दुसऱ्या सत्रामध्ये आपण बघतोय 35 धाबांची गरज हा सामना जिंकण्यासाठी 35 धाबांची गरज आपण बघतोय. पहिला षटक सलामीचं पाहायला मिळतंय ते पुन्हा एकदा आदित्य खांडके पहिला चेंडू इथे मात्र नकार दिला आहे धाव घेण्यासाठी
चूक केली या क्षेत्ररक्षकानं थोडंसं या ठिकाणी आपण बघतोय लेझी क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. एकही धाव घेण्याचा प्रयत्न करणार नव्हते दोनही फलंदाज, परंतु अंतिम क्षणाला जय वानखळे आणि साथी फलंदाज समीर वानखळे आणि हर्षल तांडेल ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. समीर वानखळे जय वानखळे काय जबरदस्त खेळ केला होता आणि हर्षल थोडीशी या ठिकाणी बघतोय हर्षलच्या बॅटमधून धावा बघण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. आज ती प्रतीक्षा पूर्ण होईल का? हा चेंडू आपण बघतोय पंचांनी बिमर घोषित केलाय आणि त्याला दंडित केलंय. आपण बघतोय फ्री हिट असेल पुढचा चेंडू. वन प्ले या ठिकाणी आपण बघतोय ही अवांतर धाव जोडली जाते. ती धावसंख्येच्या खात्यामध्ये 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आदित्य खांडके हा गोलंदाजी करतोय. कधी कधी बऱ्याचदा आपण बघतो असे चिन्ह आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू हातातून सुटतो आणि अशा पद्धतीचे भीमर आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु बघूयात 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगला प्रयत्न इथे मात्र आपण बघतोय फ्री हिट होती आणि त्याच कारणामुळे इथे जीवनदान मिळत आहे. असं वाटलं होतं की त्या क्षेत्ररक्षकाला झेल घेतला, परंतु फ्री हिट असल्या कारणानं या ठिकाणी अगोदरच तयार होता तो हर्षल तांडेल आणि मिल्टियस सिंगल हर्षलने स्वतःचं खातं ओपन केलं. एका धाब्याने आपण बघतोय धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या तब्बल 35 धावांचं टार्गेट कंप्लीट करायचे. 3 धाबा कंप्लीट झाल्यात. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय. बुद्धिबळाच्या पटावर जशा पद्धतीने सोंगट्याने राजा घेरला जातो तशाच पद्धतीनं या दोन्ही फलंदाजांना घेरलं गेलंय. एक जबरदस्त या ठिकाणी अटॅकिंग फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न केलाय. आपण पाहतोय 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जसं क्षेत्ररक्षण तशीच गोलंदाजी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जातोय तो आदित्य खांडकेकडून. परंतु यावर चर्चा केली आहे कशा पद्धतीने आता मात्र मार्ग काढायचा तो या 2 फलंदाजांमध्ये. चांगला प्रयत्न ते मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय आणि मिल्टियस सिंगलच्या मदतीने आपण बघतोय धावफलक पोहोचतोय ते तब्बल 4 या आकड्यावरती. सगळे क्षेत्ररक्षक सगळे पाठीराखे या ठिकाणी एकमेकांना प्रोत्साहित करतायत, युनिटी दाखवतायत. परंतु पानशील संघ पण तितक्याच ताकदीचा आहे. सुरुवातीला शांत आणि नंतर आक्रमक रूप धारण करून अगदी सगळ्यांना चकित करण्याचं काम त्यांनी वेळोवेळी केलंय ते आई गावदेवी पानशील संघानं. परंतु इथे मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळतं आता या ठिकाणी आदित्य खांडकेनं जी गोलंदाजी पहिल्या सामन्यापासून चालू केली होती अगदी तीच गोलंदाजी या तिसऱ्याही सामन्यात पाहायला मिळतंय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रत्येक वेळेस कमी धावा देणारे षटक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय आणि तीच कामगिरी तोच सातत्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय तो आदित्य खांडकेच्या माध्यमातून. एकूण धावा 4 पॉवर प्लेचं पहिलं षटक. परंतु यावेळेस पुन्हा एकदा हर्षलला चेंडूला तर उडवलंय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचलाय. कोणती चूक केली जाणार नाहीये. पहिली विकेट पहिली या ठिकाणी मासा जाळ्यामध्ये अडकतोय. हर्षलला परतावं लागतंय. बॅक टू पवेलियन. हर्षल या ठिकाणी आपण बघतोय निराशा करून परततोय. जिथे गरज होती हर्षलच्या चांगल्या खेळीची परंतु हर्षल मात्र बाद. जबरदस्त या ठिकाणी आपण बघतोय आमचे डीजे मास्टर प्रणित म्हात्रे त्यांचे स्वागत आपण बघतोय. तुमच्या यशाच्या विजयाचा 10 दिशा घुमू द्या आवाज. विसरू नका मित्रांनो आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आज या स्पर्धेची सुरुवात झाली. आजच्या या शेवटच्या रात्रीमध्ये आपण बघतोय श्रीगणेश या केला आणि त्यानंतर आपण बघतोय आमचे प्रणित म्हात्रे त्यांनी आल्या सुरुवात केली छत्रपतींच्या या संगीतानं. जबरदस्त या ठिकाणी आपण बघतोय आपलंही स्वागत. परंतु इथे मात्र पाहतोय आपण पहिलं षटक संपन्न झालंय. एकूण धावा पाहायला मिळत आहेत त्या तब्बल 4. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि गरज असेल ती तब्बल 31 धावांची. 12 चेंडू 31 धावा 15ची सरासरी राखायची आहे हा सामना आपल्या बाजूनं करण्यासाठी. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय आमच्या मान्यवरांचं आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. सावळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवाजी माळी. त्यानंतर आपण बघतोय
तर बघतोय आपण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय आमचे मान्यवर पाहुणे उरण पनवेलचे माजी आमदार कार्यसम्राट एक नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतंय आमचे मनोहरजी भोये त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यानंतर आपण बघतोय सध्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रायगड जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आमचे मनोहर शेठ भोये त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मी मनापासून स्वागत करतोय. त्यांच्या समवेत सगळ्या सहकाऱ्यांचं आमच्या रसायनिक प्रकल्पग्रस्त संघटनेचे नेते काशीनाथजी कांबळे त्यानंतर आपण बघतोय आमचे माळी सगळ्या सहकाऱ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. ज्ञानेश्वरजी माळी त्यांचंही स्वागत करतोय. आपण बघतोय आमची संपूर्ण टीम या ठिकाणी पाहायला मिळतंय. आमचे पनवेल तालुका शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला अध्यक्ष आमच्या ताई संजयजी भंडारकर त्यानंतर आपण बघतोय सगळे मान्यवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. सौभाग्यवती संगीता संजय भंडारकर त्यानंतर आमचे संजय विठ्ठल भंडारकर या सगळ्या मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतोय. शाखाध्यक्ष देवली गावचे राजेशजी पाटील त्यानंतर आपण बघतोय आमचे भरतजी राऊत सर्व मान्यवरांचं आम्ही स्वागत करतोय. त्यानंतर आपण बघतोय आमचे भंडारकर त्यानंतर आपण बघतोय उरण पंचायत समितीचे सदस्य दीपक शेठ भोळे त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे आम्ही स्वागत करतो. या सगळ्या मान्यवरांचं आपण मनापासून स्वागत करूया. मैदानावर एक आग ओकणारा एक जबरदस्त सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. सध्या स्थितीला आपण पाहतोय 5 धाबा धावपलकर पाहायला मिळत आहेत. आपण बघतोय या स्थितीमध्ये एका चांगल्या खेळीची गरज आहे. या स्थितीमध्ये एका चांगल्या फलंदाजीची गरज आहे ती पानशील संघाला परंतु तितकीच दारदार गोलंदाजी भेदक गोलंदाजी पाहायला मिळते ती पोसरी संघाकडून. भावेश कारकर चांगला प्रयत्न अडप्या बॅट न मारायचा प्रयत्न केला होता. चेंडू येतोय तो या ठिकाणी आपण बघतोय 2 धाव या ठिकाणी कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या 2 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरीने आपण बघतोय धावफलक जाऊन पोहोचतोय ते तब्बल 7 या आकड्यावरती आणि या 7 धाबा आपण पाहतोय. सध्या स्थितीला आपण बघतोय एका बाजूला आई गावदेवी पानशील संघ दुसऱ्या बाजूला आपण बघतोय विजय 11 यंगस्टर पोसरी संघ हे 2 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा दिल्या आहेत. दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न करतायत परंतु पाहूयात चांगला प्रयत्न चेंडूला फ्लाईट येण्याचं काम केलं चेंडूला थोडंसं स्लो करण्याचं काम केलं आणि त्याचाच परिणाम या ठिकाणी फलंदाजाला टायमिंग जुळता आलं नाही. सध्याचा भले या ठिकाणी आपण बघतोय सध्याचा मोसम आपल्याला पाहायला मिळतोय लग्न सराईचा बरेचसे नाते जुळतात परंतु इथे मात्र मैदानावर हे चेंडू आणि बॅटचं नातं जुळलं जात नाहीये आणि त्याचाच परिणाम निर्धाव चेंडूची खेळी पाहायला मिळते. गोलंदाज भावेश चांगला प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळतोय. हा चेंडू आता मात्र जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. अजून एक विकेट या ठिकाणी विजयाची वाट कठीण करताना पाहायला मिळतोय. तो या ठिकाणी आपण बघतोय पोसरी संघ या पानशील संघाची. अजूनही मोठी लढाई या ठिकाणी पूर्ण करायची. हा सामना आपल्या बाजूने झुकवण्यासाठी मंचावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळतंय आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष आदरणीय माजी आमदार मनोहर शेठ भोईर त्यानंतर आपण बघतोय उरण पंचायत समितीचे सदस्य दीपकदादा पाटील भोईर दीपकदादा भोईर त्यानंतर आपण बघतोय आमच्या पनवेल तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला गटाचे अध्यक्ष सौभाग्यवती संगीता संजय भंडारकर मिल्टिए सिंगलच्या मदतीने आपण बघतोय धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या तब्बल 8 धाबा जिंकण्यासाठी आपण बघतोय अजूनही गरज आहे ती तब्बल 27 धाबांची अजूनही गरज आहे हा सामना आपल्या बाजूने झुकवण्यासाठी. परंतु पाहूयात भावेश कारकर एक तरी चेंडू या ठिकाणी मोठा मारण्याचा प्रयत्न करतील का.
पुन्हा एकदा आडवा बाट न मारण्याचा प्रयत्न केला आणि हा चेंडू जातो निर्धाव. खडे स्ट्रोक्स मारण्याचा प्रयत्न केला होता. बऱ्याचदा आपण म्हणतो ना की मोबाईलमध्ये नेटवर्क नसेल आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क नसेल, तर तशाच पद्धतीनं या ठिकाणी क्रिकेटमध्ये फुटवर्क नसेल तर फटका सजवता येत नाही आणि मोबाईलमध्ये नेटवर्क नसेल तर कॉल करता येत नाही. म्हणजे एकूणच चित्र पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. धावफलकावर धाबा आतापर्यंत पाहायला मिळतात त्या 2 षटकांच्या अंती फक्त 8 धाबा. आता मात्र शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 6 आणि गरज आहे ती तब्बल 27 धाबांची. 6 चेंडू 27 धाबा. पहिल्या रात्री आपण पाहिलं होतं असा सामना झाला होता तळोजे मजकूर आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं होतं खेळताना. ते भाताण संघाला आणि तो सामना जिंकला होता अवघ्या 2 धाब्यांनी. परंतु तसं काहीसं चित्र पाहायला मिळेल का? परंतु पहिला चेंडू जातो या ठिकाणी. थोडीशी चूक केली, मिळते सिंगल. आमचे सावळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नारायण माळी त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मी मनापासून स्वागत करतोय. आमची महिला कमिटी या ठिकाणी आपण बघतोय मंचावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळते. आमच्या सावळे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या कविता कांता माळी. त्यानंतर आपण बघतोय आणि मिळते विकेट. हे ऋषीमली भाईमली वही द्या नाही तशी. तर टायगर संघाचा संघनायक उपस्थित असेल तर मी विनंती करेन. शिरडोन संघाचा संघनायक उपस्थित झाला. आपण टॉस साठी लगेच जायचं. विनंती असेल आवाज उशीर करू नका. आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा एकदा टायगर संघ या मैदानावर आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. 4 चेंडू आणि 26 धाबांची गरज. हा सामना जवळ कठीण होऊन बसलाय. आपण बघतोय आज थोडशा ठिकाणी हाही चेंडू आपण बघतोय चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलाय. प्रत्येक वेळेस या ठिकाणी कमबॅक करण्याचं काम केलंय. उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि पोसरी संघ आपण बघतोय जल्लोष या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. त्यांचे पाठीरेख स्वतःला सावरताना दिसत आहेत. कारण आपण बघतोय पाणशील संघ एक ताकदवान संघ होता, परंतु त्याच पाणशील संघाला एकही मोठा स्ट्रोक्स लगावता आला नाही आणि त्याचाच परिणाम पाहायला मिळतोय. आतापर्यंत धावा पाहायला मिळत आहेत त्या धावफलकावर तब्बल 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एकाही फलंदाजाने आपण पाहिलं होतं की मोठा स्ट्रोक्स खेळण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्याचाच परिणाम पाहायला मिळतोय. अगदी एकतर्फी लढत प्रेक्षकांना ही पाहायला मिळते. एकतर्फा संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळतोय. कारण आपण बघतोय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय वेळ लागला तरी चालेल, परंतु आयुष्यात काहीतरी बनून दाखवायचं असतं. कारण लोक भेटल्यावर तू कसा आहेस ते नाही विचारत, तू काय करतोस ते विचारतात. आणि आज आपण बघतोय पोसरी संघानं पहिलीच एंट्री टाकली आहे ती नाईटच्या या टुर्नामेंटमध्ये. प्रयत्न केला नाईट टुर्नामेंट कधी कुठेतरी खेळू आणि तो प्रयत्न या ठिकाणी आपण बघतोय त्यांचा यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळतंय. सुपर 4 मध्ये त्या पोसरी संघाचं स्थान जवळ पक्क होण्याची चिन्ह आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु पाहूयात क्रिकेट मित्रांनो सांगू शकत नाही, परंतु पाहतोय सद्यस्थितीला मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तो विजय 11 यंगस्टर पोसरी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर इथे पाहायला मिळतंय इथे हा सामना या ठिकाणी हा सामना जिंकलाय. मेडन षटक फेकलाय या गोलंदाजानं सामना जिंकलाय. तो पोसरी संघानं आपल्याला पाहायला मिळतंय पहिली टुर्नामेंट आणि नाईट साठी प्रयत्न केला होता आणि तो प्रयत्न त्यांचा यशस्वी झालाय. विजय 11 यंगस्टर पोसरी संघ सुपर 4 मध्ये अगदी दिमाखाने अगदी जबरदस्त या ठिकाणी कामगिरी करून आपलं स्थान त्यांनी पक्क केलंय. हार्डलक म्हणेन मी पाणशील संघ. कुठे चुकलात कुठे कमी पडलास त्याचा विचार तुम्ही नक्कीच कराल. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला नक्कीच शुभेच्छा असतील. आमचे अनिल कुरंगळे समीरदादा तांडेल तेही या ठिकाणी आलेत, त्यांनाही विनंती असेल या आपण मंचावर आपलं मनापासून स्वागत.
थोड्याशा चुका झाल्या पोसरी या ठिकाणी आपण बघतोय पानशील संघाच्या आणि त्याच कारणीभूत ठरल्या या स्पर्धेमधून त्यांचं अस्तित्व संपवण्यासाठी. तर बघतोय आपण या ठिकाणी मंचावर उपस्थित आपल्याला मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळते. सगळ्या मान्यवरांचं आपण मनापासून स्वागत करूया. कारण आपण बघतोय स्वप्न, कारण आपण म्हणतो ना की ज्या पद्धतीने हे स्वप्न पाहिलं होतं पोसरी संघानं, तशाच ताकदीचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. खेळ तो पोसरी संघानं दाखवला. कारण म्हणतात ना की रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे दोनच पर्याय असतात, स्वप्न बघत परत झोपा, नाहीतर त्या स्वप्नांच्या पाठी लागा. आणि इथे मात्र आपण बघतोय स्वप्न पाहिलं होतं आणि अशाच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतंय या उत्कर्ष क्रिकेट क्लबच्या भव्य दिव्य मैदानावर. कारण आपण बघतोय बऱ्याचदा सगळ्यांच्या मनामध्ये टेन्शन असतं हे मैदान वाचेल की नाही, परंतु सध्या स्थितीला तरी आपण बघतोय आमचे सावळे ग्रामपंचायत कमिटी असेल, सावळे ग्रामस्थ असेल, सावळे खेळाडू असेल, सध्या स्थितीला तरी या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केलाय. अगदी आपण बघतोय स्पर्धा खेळवायच्या म्हणजे मैदान जिवंत राहील आणि हे तंत्र त्यांनी आवरलंय. आणि आमचे सावळे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रशांत नरेश माळी, शिवाजी अंब माळी यांच्या प्रयत्नातून सध्या स्थितीला तरी आपण बघतोय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय ही लढाई अजूनपर्यंत तरी आमच्या गावासाठी एक गाव एक मैदान असावं आणि त्यासाठी प्रयत्न चालू तर त्यांचे आहेत. आपण बघतोय आमचे कार्यसम्राट आमदार या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहेत, तेही सहकार्य नक्कीच करतील. परंतु इथे मात्र आपण बघतोय मॅन ऑफ द मॅच आदित्यच्या 11 बॉल 20 आहेत आणि याची